विद्यार्थी मित्रांनो, आता पुढील गणित काय आहे बघा. 60 मीटर लांब व 40 मीटर रुंद असणाऱ्या शेताला 4 पदरी कुंपण तार लावायचे आहे, तर त्यासाठी किती तार लागेल. आता बघा आपल्याला काय दिले रे की इथं दिली लांबी आणि इथे आहे रुंदी. म्हणजेच हा काय आहे रे आयत, हा काय आहे आयत. त्याची लांबी किती आहे रे 60 आणि ही जी काही रुंदी आहे ती किती आहे रे 40. आणि हे जे काही शेत आहे ह्या शेताला आपल्याला काय करायची 4 पदरी काय करायची कुंपण तार लावायची. म्हणून आता बघा हे जे काही आयत आहे या आयताची पहिल्यांदा आपण काय करूया परिमिती काढूया. काय करूया परिमिती काढूया. म्हणजेच काय आहे ही परिमिती कशाची आहे रे शेताची. लक्षात आलं का. बघा जे काही आयताची परिमिती आहे त्याचं सूत्र काय आहे 2 गुणिले लांबी अधिक 2 गुणिले रुंदी. बघा विद्यार्थी मित्रांनो लांबी किती आहे रे तर 2 गुणिले लांबी आहे 60 मीटर अधिक 2 गुणिले रुंदी किती आहे रे रुंदी आहे 40. चला हा गुणाकार करूया. 60 गुणिले 2 बरोबर काय येणार आहे 60 दुने 120 अधिक 40 गुणिले 2 40 दुने 80. ह्या दोघांची काय केली मी बेरीज केली 120 अधिक 80 तर ते किती येते रे 200 मीटर. किती येते 200 मीटर. आता बघा आपल्याला काय करायचं आहे शेताला काय करायचं आहे 4 पदरी कुंपण घालायचं आहे. तर जे काही त्यासाठी तार लागेल. तर बघा एकूण तार आता काय येणार आहे बघा एकूण तार आपल्याला किती लागणार आहे तर एकूण तार बरोबर किती आहे रे 4 पदरी. म्हणून इथे आले 4 गुणिले ही जी काही शेताची परिमिती आहे ती किती आहे रे 200. चला हा गुणाकार करूया. बघा 4 गुणिले 200 म्हणजे 4 दुने 8 आणि हे वरचे 2 0 म्हणजेच काय आलं रे 800 मीटर. काय आलं रे 800 मीटर. तर शेताला 4 पदरी कुंपण तार किती लागेल रे 800 मीटर एवढी काय लागेल रे तार लागेल. लक्षात आलं काय विद्यार्थी मित्रांनो. म्हणजेच इथं आपण काय लिहिणार आहे शेताला 4 पदरी कुंपण घालण्यासाठी $800 मीटर तार लागेल. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. आता पुढील उदाहरण बघा. एका त्रिकोणाच्या बाजूची लांबी अनुक्रमे 24.7 सेमी 20.4 सेमी व 10.5 सेमी आहे. तर त्या त्रिकोणाची परिमिती किती विद्यार्थी मित्रांनो. परिमिती म्हणजेच काय रे सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज. आता उदाहरणामध्ये आपल्याला काय सांगितले बघा हा आहे त्रिकोण. हा काय आहे रे त्रिकोण आणि ही त्रिकोणाची आपल्याला काय करायची परिमिती काढायची. आपल्याला इथे लांबी दिलेली. तर बघा आपण काय करूया त्रिकोणाची परिमिती म्हणजेच काय सर्व बाजूंच्या लांबींची बेरीज. तर विद्यार्थी मित्रांनो बघा इथं काय येणार आहे त्रिकोणाची परिमिती. आता त्रिकोणाची परिमिती म्हणजेच काय तर तिन्ही ज्या काही बाजू आहेत तिन्ही बाजूंच्या लांबीची बेरीज. बघा आता पहिली जी काही बाजू आहे ती किती आहे रे 24.7 अधिक दुसरी बाजू किती आहे 20.4 अधिक तिसरी बाजू किती आहे रे 10.5. दशांशाला आपण काय म्हणू शकतो पॉईंट असेही म्हणतो. आता ह्या सगळ्यांची बेरीज करायची आहे. मी काय करते बाजूला काय करते रे ह्या सगळ्यांची बेरीज करते. बघा विद्यार्थी मित्रांनो 24.7 त्यानंतर 20.5 आणि 10.5 20.4 आहे बघा इथं. तर ह्या सगळ्यांची काय करायची आपल्याला बेरीज. लक्षात आलं का. बघा 7 आणि 5 12 12 अधिक 4 बरोबर 1606 हातचा गेला 1. लक्षात आलं का. 4 अधिक 1 बरोबर 5 2 आणि 2 4 आणि 1 5. म्हणजेच बघा दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह लिहिलं तर ह्या त्रिकोणाची परिमिती किती आली रे तर त्या त्रिकोणाची परिमिती आली 55.6 सेंटीमीटर. काय येणार आहे सेंटीमीटर. कारण आता आपल्याला कशामध्ये दिले रे सेंटीमीटरमध्ये. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. आता प्रश्न 10वा काय विचारले बघा. आलेख कागदावरील आकृत्या पहा त्यांच्या बाजू आलेखावरील रेघांच्या सहाय्याने मोजा. प्रत्येक आकृतीची परिमिती लिहा. तर विद्यार्थी मित्रांनो इथे बघा आलेख कागदावर काय केलेले आहेत मी त्या आकृत्या काढलेल्या आहेत.
तर पहिल्यांदा आपल्याला काय विचारले बघा, आयत ए बी सी डीची परिमिती. आता बघा हा काय आहे, आयत ए बी सी डी. आता ह्यामध्ये जो काही ए बी, बी सी, सी डी आणि डी ए ह्या काय करायची आहे, बाजूंची आपल्याला काय करायची रे, बेरीज करायची. पण इथे आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागेल, लांबी काढावी लागेल. तर विद्यार्थी मित्रांनो इथे लक्ष द्या की बघा ही जी काही ए बीची लांबी किती आहे बघा, ह्या जी काही ही बोल्ड रेषा आहे म्हणजे जी काही ठळक रेषा आहे त्यापासून ही जी काही ठळक रेषा आहे हे किती आहे रे, 10 रेषा आहेत. ह्यामध्ये किती रेषा आहेत रे, 10 रेषा. ह्या 10 रेषा म्हणजेच काय आहे आपला 1 सेमी. काय आहे बघा, ह्या ज्या काही 10 रेखा किंवा 10 रेषा बरोबर काय असणार आहे, 1 सेमी. काय असणार आहे, 1 सेमी. लक्षात आलं का. तर ए पासून बीचं अंतर किती आहे बघा, हे 1 2 3 सेमी. आणि हा जो काही बी आहे तर बघा 1 ही 2 3 4 5. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. म्हणजेच हा जो काही बी कुठं आहे रे, ही झाला 1 2 3 3 नंतरनं ह्या 5 रेषा म्हणजेच ए बीची लांबी किती झाली रे, 3.5. लक्षात आलं का. जर ए बी 3.5 असेल तर समोरासमोरील बाजूसुद्धा काय होणार आहे, 3.5. म्हणजेच बघा सी डी किंवा डी सी किती येणार आहे, 3.5. तसंच आपण काय करूया, ए डी बघूया. ए डी किती असणार आहे बघा, हे ठळक रेषेपर्यंत 1 सेंटीमीटर, हा 2 सेंटीमीटर आणि हे जी काही इथपर्यंत आहे ते किती असणार आहे बघा रे, ह्यामध्ये आहेत 5 रेषा म्हणजेच 1 2 3 4 5. लक्षात आलं का बघा, ही 1 2 3 हे 4 आणि ही आहे 5. म्हणजेच काय येणार आहे, ए डी ही किती येणार आहे, 2.5. जर ए डी 2.5 असेल तर हा बी सीसुद्धा काय असणार आहे, 2.5. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. तर आता आपण काय करू शकतो, आयत ए बी सी डीची परिमिती काढू शकतो. काय आहे बघा, ए बी सी डीची परिमिती काढण्यासाठी आपण काय केलं बघा, जे काही ए बी बी सी सी डी आणि ए डी ह्यांची काय करायची आपल्याला बेरीज. तर बघा इथे काय येणार आहे बघा, ए बी अधिक बी सी अधिक सी डी अधिक डी ए अधिक डी ए. चला ह्या सगळ्यांची काय करूया, किंमत ठेवूया. काय येणार आहे बघा, ए बी किती येणार आहे, 3.5 अधिक जो काही बी सी आहे तो किती येणार आहे, 2.5 अधिक जो काही सी डी आहे तो किती येणार आहे, 3.5 आणि जो काही डी ए आहे तो किती येणार आहे, 2.5. काय येणार आहे, 2.5. चला ह्यांची जर मी बेरीज केली तर काय येणार आहे बघा, 5 अधिक 5 10 10 अधिक 5 15 15 अधिक 5 20. म्हणजेच इथं काय येणार आहे बघा, इथे येणार आहे 0. हातचा गेला 2 2 अधिक 3 बरोबर 5 5 अधिक 2 बरोबर 7 7 अधिक 3 बरोबर 10 10 अधिक 2 बरोबर 12. काय आले, 10 अधिक 2 बरोबर 12. म्हणजे 120 आले का रे, 120 सेंटीमीटर नाही. आपल्याला दशांश चिन्ह हा द्यावा लागेल. हा एका अंकानंतरनं दशांश चिन्ह आहे म्हणून उत्तरामध्ये सुद्धा काय येणार आहे, एका अंकानंतरनं दशांश चिन्ह. तर बघा जो काही ए बी सी डी ह्या आयताची परिमिती किती आली रे, तर मी 0 लिहिला नाही तर ती किती आली रे, 12 सेंटीमीटर. किती आली, 12 सेंटीमीटर. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर जो काही दुसरा आयत आहे, ह्या आयताची जी काही लांबी आहे ती पाहूया. बघा चला काय आहे बघा, आयत ई एफ जी एच. लक्षात आलं का. तर जो काही आयत आहे या आयताची लांबी बघा, हे झाली 1 2 3 सेंटीमीटर. किती झाली रे, 3 सेंटीमीटर. त्यानंतर ह्या 3 सेंटीमीटर नंतर किती रेषा आहेत त्या मोजूया बघा, 1 2 3 4 इथे आहे ती 5 6 7 8. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. म्हणजेच ई एफ ह्याची काही लांबी आहे रे, 3.8. किती आहे, 3.8. जर ई एफ 3.8 असेल तर जी एच काय येणार आहे, 3.8. त्यानंतर जो काही ई जी किती आहे बघा, इथं झाला 1 सेमी. त्यापुढे किती रेषा आहेत, 1 2 आणि ही 3. म्हणजेच काय झाला, 1.3 1 सेमी आणि वरती 3. जर हा 1.3 असेल तर एच एफ किंवा एफ एच हा सुद्धा काय असणार आहे, 1.3. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. तर आयत जो काही ई एफ जी एचची परिमिती काय असणार आहे बघा, तर काय असणार आहे ती परिमिती, ई एफ काय असणार आहे, ई
एफ अधिक जी एच अधिक एच एफ अधिक एफ एफ आणि ई. चला काय करूया बघा, ह्यामध्ये किंमत ठेवूया. एफ किती आहे रे, 1.3 अधिक जी एच आहे 3.8. त्यानंतर जो काही किती बघा काय दिलं आहे, जो काही एच एफ आहे तो किती आहे रे, 1.3 म्हणजेच 1.3 अधिक जो काही एफ ई आहे तो किती आहे रे, 3.8. चला ह्या सगळ्यांची काय करूया बेरीज. लक्षात आलं का. आता बघा 8 अधिक 3 बरोबर 11, 11 अधिक 8 12 13 14 15 16 17 18 19, 19 अधिक 3 20 21 22 म्हणजेच इथं आलं उत्तरामध्ये 2, हातचा गेला 2. त्यानंतर 3 अधिक 1 4, 4 अधिक 3 बरोबर 7, 7 अधिक 1 बरोबर 8, 8 अधिक 2 बरोबर 10. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. एका संख्येनंतरनं दशांश चिन्ह म्हणून उत्तरामध्ये एका संख्येनंतरनं काय द्यावं लागेल, दशांश चिन्ह द्यावं लागेल. तर जी काही आयत EFGHची जी काही परिमिती आहे ती किती येणार आहे, 10.2 सेमी. काय येणार आहे, 10.2 सेमी. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर जो काही चौरस आहे, आता बघा आपल्याला काय दिलं आहे, चौरस PQRS काय आहे बघा, जो काही चौरस आहे तो काय आहे रे, PQRS. आता ह्या जो काही चौरस आहे ह्या चौरसाची काय करूया आपण, लांबी काढूया. ह्याची एक बाजू काढली तर ती काय असणार आहे, चौरसाच्या चारही बाजू सारख्याच असतात. तर बघा हा झाला 1 सेमी, हा झाला 2 सेमी आणि त्यानंतर ह्या क्यूपर्यंत किती रेषा आहेत बघा, ही 1 2 ही 3 आणि हा काय आहे रे, हाय चौथी रेष. लक्षात आलं का. म्हणजेच जो काही PQ आहे तो किती आहे रे, 2.4 सेमी. लक्षात आलं का. जर PQ 2.4 सेमी असेल तर ह्या चारही बाजू काय असणार आहे, 2.4, ही पण 2.4 आणि ही पण काय असणार आहे, 2.4. तर विद्यार्थी मित्रांनो आता बघा हे जे काही चौरस PQRSची परिमिती काय येणार आहे बघा, तर ती येणार आहे, मी काय घेतलं बघा इथे, PQ अधिक काय येणार आहे, QR अधिक RS अधिक SP काय येणार आहे, SP. आणि ह्या सगळ्यांची जी काही बाजू आहे ती काय येणार आहे बघा, 2.4 अधिक 2.4 अधिक 2.4 अधिक 2.4. लक्षात आलं का. चला ह्या सगळ्यांची करूया बेरीज. 4 अधिक 4 8, 8 अधिक 4 12, 12 अधिक 4 बरोबर 16, 16शी 6, हातचा गेला 1, 2 अधिक 2 4, 4 अधिक 2 6, 6 अधिक 2 8, 8 अधिक 1 9. म्हणजेच काय आलं रे बघा, एका अंकानंतर न दशांश चिन्ह म्हणून इथे काय येणार आहे, एका अंकानंतर न दशांश चिन्ह. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. तर जो काही चौरस आहे ह्या चौरसाची परिमिती किती येणार आहे, 9.6 सेंटीमीटर. काय येणार आहे, 9.6 सेंटीमीटर. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर जो काही आयत आपल्याला दिला आहे, काय दिला आहे बघा, STUVची आपल्याला काय करायची, परिमिती काढायची. तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जो काही ST आहे हा काय आहे हे पहिल्यांदा काढावं लागेल. तर बघा हे झालं 1 सेंटीमीटर. त्यानंतर इथे आपल्याला दिसते ही जी काही ठळक रेषा आहे ह्या ठळक रेषेची ही रेषा आहे. म्हणजे 1 सेंटीमीटरमध्ये किती असतात रे, 10. त्यामध्ये 1 गेला तर ST किती येणार आहे, 1.9 सेंटीमीटर. लक्षात आलं का. त्यानंतर इथे सुद्धा सेम तसंच आहे. इथे आहे 1 2, ह्या 2 सेंटीमीटर आणि ह्या 3 सेंटीमीटरच्या अलीकडची रेष म्हणजे 1 तिथे नाही आहे. म्हणजेच काय येणार आहे, हे 2 सेंटीमीटर आणि वरती हा 9 रेषा म्हणजेच काय येणार आहे, 2.9. जर ST 1.9 असेल तर UV किंवा VU हा किती येणार आहे बघा, 1.9. लक्षात आलं का. तर SV 2.9 असेल तर UT किंवा TU हा किती असणार आहे रे, 2.9. लक्षात आलं का. तर विद्यार्थी मित्रांनो जे काही ST UV ह्यांची परिमिती काढण्यासाठी आपण काय केलं बघा, इथे मी लिहिते ST अधिक इथे बघा जे काही ST अधिक TU अधिक UV अधिक US काय असणार आहे, सॉरी VS, U नाही आहे इथं V आहे. लक्षात आलं का. चला किंमत ठेवूया. ST किती आहे रे, 1.9 म्हणजेच काय 1.9 अधिक TU किती आहे रे, 2.9. लक्षात आलं का. अधिक UV किती आहे, 1.9
9. त्यानंतर जो काही VS आहे तो किती आहे रे 2.9. चला ह्या सगळ्यांची करूया बेरीज. बघा 9 1 9, 9 2 18, 9 3 27, 9 4 36. म्हणजे उत्तरामध्ये आली 6, हातचा गेला 3. 2 अधिक 1 3, 3 अधिक 2 5, 5 अधिक 1 6, 6 अधिक 3 9. लक्षात आलं का? तर बघा एका संख्येनंतरनं दशांश चिन्ह, म्हणून उत्तरामध्ये सुद्धा काय येणार आहे, एका संख्येनंतरनं दशांश चिन्ह आपण दिलं. तर जो काही आयत आहे तो आयत SSTUV ची परिमिती काय येणार आहे 9.6 सेंटीमीटर. काय येणार आहे 9.6 सेंटीमीटर. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? तर विद्यार्थी मित्रांनो नेहमी लक्षात ठेवायचं, जेव्हा आपल्याला काय केलेली असते बघा, लांबी आणि रुंदी दिलेली असते तेव्हा तो काय असतो रे, तर तो असतो आयत. आणि जेव्हा आपल्याला जे काही आपण पाहिलं की काय आहे बघा, जेव्हा आपल्याला फक्त काय दिलेली असते रे, तर आपल्याला फक्त एक बाजू दिलेली असते. काय असते रे, एक बाजू दिलेली असते, तर तो काय असतो रे, चौरस. काय असतो तो, चौरस. हा छोटासा फरक तुम्हाला परीक्षेत गोंधळण्यापासून वाचवेल. गणितातल्या अशाच स्मार्ट ट्रिक्स आणि सविस्तर उत्तरासाठी पाहत राहा मराठी लेक्चरवाली. गणिताची भीती आता सोडा, कारण तुमच्यासोबत आहे मराठी लेक्चरवाली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांमध्ये शेअर करा. गणिताचा असा सराव सुरू ठेवा. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये.